जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आज तुम्हाला ट्रॅक दाखवायचा होता मला, पण ट्रॅक दाखवण्याच्या तिथं ते एरिया जो आहे मिहानचा तो सील केलेला आहे. कारण तर सकाळी काय झालेलं आहे, टोटल अकॅडमीचे मुलं तिथं प्रॅक्टिस करायला आले होते, त्याच्यामुळे त्यांनी तो एरिया सील केला. तर आपण त्याचा ट्रॅक तर तुम्हाला आता नाही दाखवू शकणार, पण विचार करा आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये जो ट्रॅक दिसला सेम त्या टाईपचा ट्रॅक असणार आहे मुलांचा पण. ठीक आहे. बाकी त्या अधिकाऱ्यासोबत त्याच्यासोबत बोललो आज मी. तर मी ते बोलले की एकाच दिवशी होणार आहे तुमचं ग्राउंड, आणि 21 तारखेपासून तुम्हाला तर माहिती आहे आता तुमचा लिस्ट वगैरे तुम्हाला भेटलीच असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं तुम्हाला मेसेजसुद्धा भेटला असेल. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे रनिंगचा प्लॅन कसा करायचा, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, डाईटमध्ये काय काय करायचं, आणि रनिंग करायची आता का बंद करायची, सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह करेल. राहण्याची सोय वगैरे कसं करायचे, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची, न स्किप करता. तर ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण एक पॉईंट घेऊ, जो की रनिंग प्लॅन कसा करायचा. रनिंग प्लॅन असा करायचा ज्यांची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने झालेली आहे, म्हणजे जे 7-8 महिन्यापासून प्रॅक्टिस करतात त्यांचा स्टॅमिना बिल्ड झालेला आहे. तर काय करायचं आहे तुमचा पहिले तर डोक्यात ठेवायचं 5 किलोमीटर आपण मारायला लागलो नाही, आपण मारायला लागलो 1600चे 3 राऊंड. असं डोक्यात ठेवायचं की आपण 1600चे 3 राऊंड मारणार आहे. 5 किलोमीटर डोक्यात ठेवायचं नाही, मोठा आकडा डोक्यात ठेवायचा नाही, छोटा छोटा आकडा डोक्यात ठेवायचा. आणि पहिलं जे 1600 मारसाल, जे ॲडव्हान्स मुलांसाठी सांगते, त्याच्यानंतर थोडंसं ज्यांचा स्टॅमिना थोडासा डाऊन आहे त्यांच्यासाठी सांगणार आहे. तर पहिले ज्यांचा स्टॅमिना बिल्ड झालेला आहे त्यांनी काय करायचं, पहिलं 1600चे 3 राऊंड मारा लागतील आपल्याला, परत 200 मारा लागेल, म्हणजे 5 किलोमीटर कंप्लीट होईल. तर पहिलं 1600 तुम्हाला 6 मिनिटात मारायचे, रिलॅक्समध्ये मारायचे, कोणाच्या पुढं जायचं नाही, बरोबर आपल्या स्टेपनं 6 मिनिटात तुम्हाला पहिलं 1600 कवर झालं पाहिजे. दुसरं 1600 जेव्हा स्टार्ट करताल तेव्हा तुमचा टाईम तुमच्या डोक्यात ठेवायचं 5.5 मिनिटं आपला टाईम आला पाहिजे. दुसरं 1600 5.5मध्ये मारलं, तिसरं 1600 पण 5.5मध्ये मारायचे. राहिलं तुमचं 200 मीटर. 200 मीटर तुम्हाला 20 सेकंदात जर का कंप्लीट झालं तर लेच चांगलं, नाहीतर तुम्ही जर का 25 सेकंदात कंप्लीट केलं तरी पण चांगलं. तर तुमचा टाईम जर कॅल्क्युलेट केला आपण तर येते 17:20. जर का 17 कोणाचे लास्टमध्ये 200 मीटरसाठी 25 सेकंद गेले असतील तर 17:25 टाईम येईल, पण बेस्ट येईल, एक नंबर होणार आहे तुमचं. कारण तर 17 मिनिटात आउट ऑफ आहे. ठीक, जाणार काय तुमचे अजून 10 मार्क जातील. तर ठीक आहे, आता मी सांगणार आहे ज्यांचा स्टॅमिना थोडासा डाऊन आहे. कारण तर जे फॉर्ममध्ये 20 वर्षाच्या पुढं लय कमी जण आहेत, बाकी सगळे 25+ आहेत. 25+ मुलांचं काय होणार आहे, तुमचा जो स्टॅमिना आहे थोडासा डाऊन असणार आहे. कारण ते 20, 21, 22, 23, 24पर्यंत मुलं काय करतील, चांगल्या प्रकारे ग्राउंड मारतील. पण जे 25+ आहेत ना, त्यांचा टाईम मला माहिती आहे की थोडासा कमी येणार आहे. तर टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही. तुम्हाला पहिलं राऊंड तुमच्या पण डोक्यात ठेवायचं की आपल्याला 1600चे 3 राऊंड मारायचे, 5 किलोमीटर डोक्यात ठेवायचं नाही आहे. 1600चे 3 राऊंड मारायचे. आता कसे मारायचे 1600चे 3 राऊंड? पहिलं राऊंड मारायचं तुम्हाला 7 मिनिटात, दुसरं राऊंड मारायचं तुम्हाला 7 मिनिटात, तिसरं राऊंड डोक्यात ठेवायचं की मला 6 मिनिटात कवर झालं पाहिजे. म्हणजे पहिलं राऊंड 7 मिनिटात, दुसरं राऊंड 7 मिनिटात, तिसरं राऊंड 6 मिनिटात. डोक्यात लक्षात ठेवायचं. आता हे तर होऊन जाणार कारण प्रॅक्टिस तुमची मस्त झालेली आहे. तुमचा टाईम जर का आपण कॅल्क्युलेट केला त्या 3 राऊंडचा तर तुमचा 7 आणि 7 14 आणि 6 म्हणजे 20 मिनिटं येणार, बरोबर. आणि राहिलं प्रश्न 200 मीटरचा. 200 मीटर जर का तुम्ही 30 सेकंदात जरी कंप्लीट केलं आणि 20 सेकंदात जरी कंप्लीट केलं तरी पण तुमच्यासाठी बेनिफिटच राहणार आहे. कारण तर तुमचा टाईम येणार आहे 20 मिनिट 25 सेकंद किंवा 20 मिनिट 30 सेकंद. जास्तीत जास्त तुमचा टाईम येईल 21 मिनिट. ठीक आहे, पण आता त्याच्यापेक्षा पण कोणाकोणाचा स्टॅमिना थोडासा डाऊन आहे तरी टेन्शन घ्यायचं काम नाही. 24 मिनिटात जरी कंप्लीट होत असेल ना ग्राउंड तुझं, तरी ग्राउंडमध्ये यायचं आहे. कारण तर खूप मुलांचा एकच प्रॉब्लेम होणार आहे की ते मधात ग्राउंड सोडतात. आपण बाकीचा तुम्ही सर्वे वगैरे केला असेल तुमच्या फ्रेंडमध्ये, तर खूप साऱ्या माझ्या फ्रेंडमध्ये सांगितलं की मुलं मधात ग्राउंड सोडत आहेत, कंप्लीट ग्राउंड सगळेजण करत नाहीत. तर फक्त तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ग्राउंड तुम्हाला मधात सोडायचं नाही, कंप्लीट ग्राउंड करायचं. आता आपला रनिंग प्लॅन झाला बरोबर, तुम्हाला टाईम मॅनेजमेंट पण मी सांगितलं बरोबर. तुम्ही स्पोर्ट वॉच घालू शकता. मागच्या भरतीत संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ग्राउंड झालेलं आहे त्यामध्ये पण वॉच वापरल्या गेलेले आहेत. चंद्रपूरमध्ये जे ग्राउंड झालेले आहेत त्यामध्ये पण वॉच वापरल्या गेलेले आहेत. परत नाशिकमध्ये जे ग्राउंड झालेले आहे त्यामध्ये पण वॉच वापरल्या मुलांनी. माझे मित्र छत्रपती संभाजीनगरले आणि एक चंद्रपूरले, या 2 ठिकाणी माझ्या मित्रांनी ग्राउंड दिलं. त्यांनी सांगितलं की वॉच होती आमच्या हातात, पण स्पोर्ट वॉच घाला. मी तुम्हाला परत सांगतोय की स्पोर्ट वॉच घाला. जर का अँड्रॉइड वॉच म्हणजे स्मार्ट वॉच वापरसाल तर मग तुमच्या वॉच काढून घेतल्या जाईल. हे आपल्याला नक्की माहिती आहे की एकाच्या स्मार्ट वॉचमुळे सगळ्यांच्या वॉच काढून घेतल्या जाईल. पण प्रॉब्लेम तर तसा वॉचचा प्रॉब्लेम काय नसते, कारण ते तुमची एक्झाम वगैरे काय नाही. पण तरी पण थोडंसं लक्ष ठेवायचं. रूल्स असतात, प्रत्येक भरतीचे एक रूल्स असतात, त्या रूल्सनुसार वागायचं. तर ठीक आहे, आता मी तुम्हाला डाईट प्लॅन कसा करायचा आहे. तर तुम्ही आता राहिले 5 दिवस, ज्यांचं 21 तारखेला ग्राउंड आहे त्यांनी वदवद करायची नाही. आज मी बघितलं पोरं अति प्रमाणात का नाही रनिंग करत आहेत, अति प्रमाणात वर्कआउट
वर्कआउट अतिप्रमाणात करायचं नाही, रनिंग प्रमाणात करायचं नाही. जे 5 किलोमीटर मारत होती त्यांनी 3च किलोमीटर मारा, कारण तर 5 दिवसावर तुमचं ग्राउंड आलेलं आहे. आणि जास्त वर्कआउट करू नका. तुमच्या मसल्सले रिकवर होण्यासाठी टाईम लागत असते. रिकवर व्हायला कमीत कमी झोप लागत असते. तर 9 तासाची झोप रात्री घ्या, आणि काम नसेल तर दुपारीसुद्धा झोप घ्या. म्हणजे 12 तास किंवा 10 तास झोप जर का झाली तर एक नंबर काम होईल. तुमच्या मसल टोटली रिकवर होतील. जेवणात सकाळी उठल्याच्या नंतर पहिले तुम्हाला चणे खायचे, शेंगदाणे भिजवले असतील ते खायचे. घरात जर का कडधान्यामध्ये डाळी वगैरे असतील, जसं की मटकी वगैरे ज्या डाळी असतील त्या डाळी तुम्ही 5 दिवस चांगल्या फॉलो करा, म्हणजे तुमच्या तब्येतीवर चांगला असर होईल. आणि जेवणाची थोडीशी कमी, म्हणजे असं कमतरता नका भासू देऊ बॉडीले, कारण तर मला जसं टेन्शन येईल मुलांना की ग्राउंड आहे. काही मुलांची तब्येतसुद्धा बिघडेल. त्याच्यामुळे तब्येतीवर पण लक्ष द्यायचं आहे, अति ग्राउंड मारायचं नाही. रोज फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की वर्कआउट करायचं आहे तुम्हाला, तुमची बॉडी स्ट्रेच करायची आहे. परत तुम्हाला जे तुमचं वॉर्मअप करत असाल तुम्ही रोज ते वॉर्मअप करायचे आहेत. आणि जे मी काही सांगेल तुम्हाला उद्या वगैरे डायरेक्ट प्रॅक्टिकली करून दाखवील, नाहीतर माझ्या पहिल्या तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन बघू शकता. मी तिथं तुमचे वॉर्मअप काय काय करायचे ते सांगितलेले, त्यानुसार तुम्ही करू शकता. म्हणजे बॉडी काय होईल, स्ट्रेच होईल पूर्ण, आणि काही एरिया वगैरे पेन होणार नाही. आणि पहिले सांगतोय, ग्राउंडला तुम्हाला जेव्हा आत बोलवल्या जाईल, सर्टिफिकेट जमा करून घेतल्या जातील, तेव्हा बॉडी स्ट्रेच करणं चालू ठेवायची तुमची. सगळे मुलं त्यांच्या नादात असतील, पण तुम्ही बॉडी स्ट्रेच करायची, वॉर्मअप करायचा. तुम्ही तुमच्या पद्धतीनं ध्यान ठेवायचे, कारण ते एकदम सुटला तर तुम्हाला माहिती आहे, जे प्रॅक्टिस करतात त्यांना माहिती आहे, किती जरी प्रॅक्टिस केली आणि एकदम बॉडी जर का तुमच्या मसल ॲक्टिवेट नसतील झाल्या तर बॉडी काय करणार, पेन करणार. मग आता जेव्हा 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर कंप्लीट होईल तेव्हा तुमची एक साईड इथं दुखणार, पोट दुखणार, कोणाचा हात दुखते, कोणाची कंबर दुखते. त्याच्यामुळे तुमची बॉडी जी आहे ते मसल त्यांना ॲक्टिवेट करायचं आहे तुम्हाला, वॉर्मअपनं ॲक्टिवेट होऊन जाईल. तर आणि सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, बॉटल घेऊन जायची. आणि रोज जर का तुम्ही 4 लिटरचं जर का पाणी पिण्याचं टार्गेट ठेवलं ना, तर बॉडी एकदम तंदुरुस्त राहील तुमची. तुम्हाला काही असं थकान महसूस नाही होणार. आणि मी सांगतो की ज्या दिवशी ग्राउंड आहे तुमचं त्या दिवशी तुम्ही बॉटल नक्की घेऊन जा सोबत. आणि एक खट्या पाणी कधीच नका पिऊ. एका हावरले तुम्ही काय करायचं, 1 ते 2 घोट पाणी पिणं चालू ठेवायचे. आता तुमचा पहिला सांगितला मी रनिंग प्लॅन, त्यानंतर टाईम मॅनेजमेंट, आता सांगितलं डाईट. आणि लास्टमध्ये एक गोष्ट सांगतो की मुलांचे खूप सारे प्रश्न आहेत की आम्ही लांबून येत आहोत, आणि मला पण माहिती आहे, मी एक्सपिरियन्स केलेलं आहे, ते मी पण भरत्या देतोय. तर खूप मुलांच्या राहण्याची थोडी गैरसोय होते. तर एक एरिया आहे मिहान गेटच्या नेटीच एक एरिया आहे चीज भवन, तिथं तुम्हाला रूम अवेलेबल असतील. आणि रूम ज्यांना खूप लांबून जे मुलं येत असतील त्यांनी आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे की तुमचा काय प्रॉब्लेम आहे. मी कमेंटमध्ये माझ्या मित्राचा एक विला आहे, तिथं त्याला रूम अवेलेबल करून देऊ शकतो. बाकी तुमचा प्रॉब्लेम आहे की रेल्वे स्टेशनहून कसं यायचे, बस स्टँडहून कसं यायचे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, रेल्वे स्टेशनला उतरो का बस स्टँडला उतरो, कोणत्याही लोकेशनला जर का तुम्ही उतरले, तुमच्या ज्या ठिकाणून या लागले तुम्ही त्या ठिकाणून कोणत्याही ठिकाणांमध्ये नागपूरमध्ये उतरले तर तुम्हाला मेट्रो स्टेशन जे नियरमध्ये पडेल त्या मेट्रो स्टेशनवर जायचे, खापरी मेट्रो स्टेशनचे तिकीट काढायचे आणि खापरी मेट्रो स्टेशनला यायचे. जसं तुम्ही खापरी मेट्रो स्टेशनला याल ना, तिथं तुम्हाला रिक्षा वगैरे अवेलेबल असणार आहेत. ते 20 किंवा 30 रुपये घेतील आणि तुम्हाला मिहानच्या सेकंड गेटला म्हणजे फर्स्ट गेटला आणून सोडतील. जिथं की ग्राउंड होणार आहे तिथं तुम्हाला आणून सोडतील आणि तुमचं जास्तीत जास्त पैसे वाचतील. कारण तर जर का तुम्ही डायरेक्ट तुमच्या लोकेशनवरून रिक्षा करसाल ना, तर रिक्षावाला तुमच्याकडून 500-600 जितके त्याला छापता येतील तितकं नक्कीच छापल. कारण तर माहिती नसणाऱ्या मुलांना ते जास्त घुमवतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठं जरी उतरले तर नियर बाय मेट्रो स्टेशनवर जायचं आणि तिथनं खापरी मेट्रो, नोट करा तुम्ही, खापरी मेट्रो स्टेशनचं तिकीट काढायचं आहे, खापरी मेट्रो स्टेशनला यायचं आहे. बाकी काही जरी प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये 100% त्याचा रिप्लाय देण्यात येईल. आणि काही जरी प्रॉब्लेम असतील तर आपल्या इंस्टाग्रामची ID मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय, तिथं सुद्धा मेसेज करा, तिथं पण रिप्लाय देईल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.